हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द न्यू डील. क्या बात आहे. या डील मुळे तुम्हाला कल्पना असेलच आपलं इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा नाव किती मोठं होणार आहे आता. थँक्यू सर, सेम टू यू. मिस्टर सुभेदार, कपूर साहेबांचा अभिनंदनाचा मेल सुद्धा आलेला आहे. तिथपर्यंत बातमी पोहोचली सुद्धा. हो राईट, येस. सगळ्या स्टाफला त्यांनी शुभेच्छा दिल्या. सर कधी कधी ना छोट्या छोट्या गोष्टीमुळे फायदा होतो. नाही, मी समजलो नाही आनंद. सर म्हणजे પેલું કહેવાય ને કે માણસનું મન જીતવું હોય તો એના પેટથી જીતવું પડે. હા म्हणजे माणसं प्रेझेंटेशन देतात, खूप इंटेलिजंट असतात, फक्त एवढं पुरेसं नसतं. एक जेवण कधी कधी पुरेसं असतं डील क्रॅक करायला. वहिनींचा हातचं जेवले, खुश झाले, आणि म्हणूनच आपलं जे प्रपोजल होतं ते त्यांनी अप्रूव्ह केलं. आनंद, ही विनोद करण्याची वेळ नाहीये, त्यामुळे काय वाटेल ते बोलू नकोस. ओके सर उगीच नाही, इट्स अ फॅक्ट. म्हणजे माणूस ना कुठल्याही बाबतीत, स्पेशली जेवणाच्या, त्याचं पोट भरलेलं असेल, त्याला सगळं आवडलेलं असेल तर चांगल्या मूडमध्ये तो पटकन कुठल्याही गोष्टीसाठी होकार देतो. एक मिनिट. मिस्टर सुभेदार, मला वाटतं आपल्याला आणखीन एक चांगली संधी आहे तुमचं नाव चमकवण्याच्या दृष्टीने. रॉयल बीझी क्लबच्या वतीने दरवर्षी रॉयल कम्प्लीट मॅन ऑफ द इयर असं एक टायटल दिलं जातं. प्रत्येक वर्षी देतात. अतिशय प्रेस्टिजियस आहे. त्यामध्ये दरवर्षी एका नवीन यंग डायनामिक बिझनेस पर्सनची निवड केली जाते, जो एक कम्प्लीट मॅन असेल, फॅमिली मॅन सुद्धा. नाही मग आपले काही चान्सेस नाही. काय बोलतोयस तू आनंद? गुरुनाथ सर आता काय फॅमिली मॅन उरलेले नाहीयेत ना. वहिनी वेगळे राहतात आणि ते शनाया सोबत राहतात. ते फॅमिली मॅन नाही, आता शनाया फॅन झाले. आनंद, इनफ. तुला काय वाटलं तू इथे बसून काय वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घेईन, तर यू आर रॉंग. ओके गुरु सर, न चिडता सांगा मी काही चुकीचं बोललो का? इनफॅक्ट कम्प्लीट वुमन ऑफ द इयर असं कुठलाही अवॉर्ड असेल ना तर ते वहिनीला दिलं पाहिजे. पानोळकर सर, गेल्या काही दिवसात वहिनींनी एकटीने जे काही केलंय ना. आनंद, बास. हे जे काही तुझं वहिनी पुराण आहे ना, ते ऑफिसच्या बाहेर, इथे नाही. आणि तू एकटी एकटी म्हणतोस तिला. कसली एकटी आहे ती? हा, एकटी थोडीच आहे, तुम्ही सगळे आहात ना तिच्या बरोबर. काय म्हणूनच अशक्य ते सुद्धा शक्य करून दाखवते ती, नाही का? ऑफिस मधले तुम्ही सगळे बरोबर आहात, तिकडे सोसायटीतल्या सगळ्यांचा सपोर्ट आहे, आणि तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टवर उभी आहे ती दिमाखात. मग याचं वाईट वाटतंय का सर? तू माझा मित्र नसतास ना आनंद, तर आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकलं असतं तुला. मी इथे ऑफिसमध्ये तुमचा मित्र म्हणून नाही, माझा परफॉर्मन्सचा जीवावर आहे. आणि सर तुम्ही मला कसं काढणार? ऑन व्हॉट बेसिस? तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा आणि मग मला उत्तर द्या. माझा काय परफॉर्मन्स वाईट आहे? मी नुसतं दांड्या मारतो, नुसतं टाइमपास करतो? मी काय इथे बोलवतो पार्लरवाल्यांना, मेकअप करतो? सर गिव्ह मी अ रिझन. सॉरी, तुम्ही मला काढू शकत नाही. पानवलकर, मीटिंग जरा भरकटत चालली, आपण मुद्द्याचं बोलायचंय का? येस सर, येस. सर, दिल्लीचे एक मिश्रा म्हणून आहेत, त्यांना इन्स्टंट फूडचं एक सॅम्पल पॅकेट हवंय.
गिफ्ट पॅकसाठी. त्यांच्या काही अपेक्षा याच्यामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत. मला वाटतं आपण एकेका मुद्द्यावर चर्चा केली तर बरं होईल, नाही का? आनंद, चर्चा करूया ना, आपण डिस्कस करूया ते मुद्दे. हो सर. हे असं सकाळी उशीर झाला की दिवसभर खूप चिडचिड होते ना. मलाही खूप कामं आहेत आज. मार्चेंड आहे, अंगावर कामं येऊन पडली आहेत सगळी. तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर मी गप्प बसतो. नाही तसं नाही, म्हणजे मी माझ्या विचारात कसल्या? काही काय झालंय रेवतीजी? आणि तुमचा चेहरा उतरलाय म्हणून विचारतो मी. सांगा ना. ऍक्च्युली आज मंदार आला. अंधार? हो, तुमचे मिस्टर. नवरा होता तो माझा, आता नाहीये. होता पण झालं काय? घरी आले होते का ते? नेहाला भेटायला आला आणि तेच मला आवडले नाही. नेहा माझं सर्वस्व आहे. तिला मी एकटीने वाढवलंय आणि जर तो पुन्हा तिच्या आयुष्यात येऊन काही ढवळाढवळ करणार असेल, तिच्या मनात काहीतरी विचार भरवणार असेल ना, तर मला अजिबात मान्य नाही. हो, तुम्ही शांत व्हा. हे पहा, मुलांना आई वडील दोघांचीही गरज असते. कदाचित नेहालाही वाटत असेल आपल्या वडिलांना भेटावं म्हणून. तिला असं काही वाटत नाही. असं तुम्हाला वाटतंय? एक मिनिट, मी आई आहे आणि तिला काय वाटतं काय नाही वाटत हे मला जास्ती कळतं. हो, मग मी तेच सांगतोय, तिच्याच सुखासाठी तुम्हाला असं नाही वाटलं कधी की आपण पॅचअप करावा म्हणून? हे पहा, एखाद्याला माफ करावं आणि पुढे आपलं नातं. एक मिनिट, माफ त्याला करायचं असतं ज्याला स्वतःच्या चुकांची जाणीव असते. आणि मी राधिका एवढी उदार मतवादी वगैरे अजिबात नाही. मंदार चुकला होता, त्याने माझा विश्वासघात केला होता आणि माझ्या मते त्याला माफी नाही. काही गोष्टी माफ करण्यापलीकडच्या असतात. पण एक संधी देऊन बघायला काय हरकत आहे? तुम्ही पाहताय राधिका वहिनी गुरुनाथला किती समजून घेत आहे. हो, पण मी राधिका नाहीये ना, मी रेवती आहे आणि मी अशीच आहे. आम्हाला दोघींना जेव्हा घराबाहेर काढलं तेव्हा काहीच वाटलं नाही त्याला. नेहा किती लहान होती माहिती? तिचं दुखणं खुपणं, तिची शाळा, तिचा अभ्यास, तिचे खेळ, तिचं मन, कशाचाच विचार नाही आला. वडील म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या झिडकाडल्या ना त्यांनी. मग आता काय आहे? आता कुठे आम्ही स्थिर स्थावर होतोय, एक नवीन आयुष्य पुन्हा सुरू करतोय. मग आता काय आलाय तो आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला? आणि या बाबतीत कुणीही कितीही समजावलं ना मला, तरी मी मंदारला माफ करणार नाही. मी माझं आयुष्य सुखाने जगते. प्लीज मला ते जगू द्या.